आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक सर्वात मोठी बातमी। 31 जुलैपर्यंत मुंबई विद्यापीठाचे निकाल न लागल्यास विनोद तावडेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडू असा इशारा शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी दिलाय। एबीपी माझाच्या माझा विशेष या चर्चासत्रात अनिल परब बोलत होते। निकालासंदर्भातली विनोद तावडेंची वक्तव्य म्हणजे त्यांचा अति आत्मविश्वास आहे अशी टीका देखील परबांनी केलेली आहे। दरम्यान 31 जुलैपर्यंत मुंबई विद्यापीठाच्या सर्व विभागाचे निकाल लागणं अशक्य असल्याचं विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी कबूल केलेलं आहे। त्यामुळे आता शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची अडचण चांगलीच वाढली आहे। विनोद तावडे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सभागृहामध्ये सांगितलेले की 31 जुलै पूर्वी हे सगळे निकाल लागतील 31 जुलैला। आणि जर सभागृहात जर असं सांगितलेलं असेल की 31 जुलैला मी निकाल लावीन आणि ते निकाल लागले नाही तर शिवसेनेला विनोद तावडेंवरती हक्कभंग आणावा लागेल। कारण हे सगळं मी विद्यार्थ्यांच्या हितासाठी करतोय। बरोबर, ज्या विद्यार्थ्यांचं हित टांगणीला लागलेलं आहे, पद सगळी रिकामी आहेत, कुलगुरू अति आत्मविश्वासामध्ये आहेत। खरंच गांभीर्य आहे का सरकारला किंवा त्या मंत्र्यांना त्या विभागाच्या? मला तर बिलकुल त्याच्यात दिसत नाहीये। बॉडी लँग्वेज त्यांची काय बरोबर दिसत नाहीये। त्यांना असं वाटतंय की हे सगळं प्रकरण आपण सहज निपटू शकू। परंतु मी एक सांगतो की 31 तारखेला निकाल जर लागले नाहीत तर मी सरकारच्या विरोधात फार गंभीरपणे उतरणार आहे।